नमस्कार मित्रांनो, एकदम खास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवीन बस राजमाता जिजाऊ हिचे वैशिष्ट्य काय आहेत आणि बसेसना ऐतिहासिक नावे देण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होणार आहेत। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत या बसला राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। एस टीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसला यापूर्वी गौरवले आहे। आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। चला तर जाणून घेऊया राजमाता जिजाऊ बसचे नेमके वैशिष्ट्य काय। राजमाता जिजाऊ बस आधुनिक 3x2 आसन रचनेत खरेदी करण्यात आल्या आहेत। सध्या एस टीच्या बहुतांश बसेसमध्ये सुमारे 40 प्रवाशांची आसन क्षमता असते, मात्र या नव्या बसेसमध्ये तब्बल 55 प्रवासी आरामात बसू शकतात। त्यामुळे आतापर्यंत गर्दीच्या मार्गावर उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। अधिक आसन क्षमता, मोकळी जागा आणि आरामदायी सीट्स यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे। या बसेस आकर्षक असणार असून केशरी आणि पांढऱ्या रंगसंगतीत यांची रचना करण्यात आली आहे। हे रंग महाराष्ट्राच्या इतिहास, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक मानले जातात। त्यामुळे या बसेस केवळ वाहतुकीचे साधन न राहता महाराष्ट्राच्या अभिमानाचे चालते बोलते प्रतीक ठरणार आहे। मंत्री सरनाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत। त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब। या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात। म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एस टीच्या नवीन बसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण करण्यात आले आहे। एस टी महामंडळाने याआधी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक व प्रेरणादायी नावांच्या बसेस सुरू करून प्रवासी सेवेचा दर्जा उंचावला आहे। चला तर जाणून घेऊ बसेसना ऐतिहासिक नावे देण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली। तर यामध्ये शिवनेरी AC व्हॉल्वो ही सेवा 2009च्या आसपास मुंबई पुणे मार्गावर सुरू झाली। त्याच्यानंतर हिरकणी सेमी लक्झरी 2009 ते 10च्या दरम्यान सुरू झाल्या। शिवशाही AC, नॉन AC या बसेस एप्रिल-मे 2017 मध्ये पहिल्यांदाच प्रवाशाच्या सेवेत दाखल झाल्या। शिवाई इलेक्ट्रिक बस 1 जून 2022 रोजी पुणे अहमदनगर मार्गावर सुरू झाली। त्यानंतर शिवनेरी पहिली शिवनेरी इलेक्ट्रिक बस 1 मे 2023 महाराष्ट्र दिन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सुरू करण्यात आली। त्यानंतर यशवंती नॉन AC या नवीन श्रेणीतील बसेस 2022 ते 2023च्या दरम्यान प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास सुरुवात झाली, ज्या हिरकणीपेक्षा वेगळ्या आहेत। त्यानंतर आता 2026 मध्ये राजमाता जिजाऊ या नावाने BS6 कंप्लायंट बस श्रेणी सुरू झालेली आहे आणि ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे। लवकरच या बसेस जिल्ह्यातील विविध मार्गांवर धावू लागणार असून विशेषतः गर्दीच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे। एस टीच्या जळगाव विभागालाही टप्प्याटप्प्याने 200 राजमाता जिजाऊ बसेस मिळणार आहेत। या बसेस प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या जास्त प्रवासी वर्दळ असलेल्या मार्गांवर चालवण्याचा परिवहन विभागाचा मानस आहे। मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील विविध आगारांमधून या बसेस सुरू केल्या जाणार आहेत। एकंदरीत राजमाता जिजाऊ बसेसच्या समावेशामुळे एस टी महामंडळाने प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल टाकले आहे। आधुनिक सुविधांसह ऐतिहासिक प्रेरणा जपणारी ही सेवा लाखो प्रवाशांना दिलासा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।